नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ठाकरेंचं चाललंय काय असा प्रश्न किमान दररोज विचारण्याची वेळ आमच्यावर येते. कारण येन केन प्रकारेनं शिंदे त्यांच्या गटातली माणसं फोडतात आणि हतबल झालेल्या ठाकरेंची अधिक ताकद दर दिवसागणिक क्षीण होत चाललेली आहे. ठाकरेंना आजच्या दिवशी सोडून गेलेला माणूस हा तो आहे ज्याच्या सांगण्यावरून आदित्य ठाकरे वरळीमध्ये उमेदवारी दाखल केल्यानंतर निश्चिंत झाले. याच व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी तमिळ मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी लुंगीसुद्धा घातली होती. याच व्यक्तीच्या सांगण्यावरून आदित्य ठाकरेंनी केमछो वरळी असं म्हणत प्रचारही केला होता. हे सगळं ज्या व्यक्तीनं केलं ती व्यक्ती सचिन अहिर आज ठाकरेंना सोडून गेली आणि मग ठाकरे म्हणायला लागले की सगळं काही दिलेली माणसं सोडून जायला लागलेली आहेत. माणसं सोडून का जातात याची उत्तरं जोपर्यंत ठाकरे शोधणार नाहीत तोपर्यंत कदाचित माणसं सोडून जाणं ठाकरेंपासून थांबणार नाही. या सगळ्याची उत्तरं आणखी किती दिवस शोधावी लागणार आहेत हाही आमच्या समोरचा प्रश्न आहे. कारण आज सचिन अहिर गेले आहेत, भविष्यात 14 आमदारांचा नंबर आहे, इतक्या ठामपणे शिंदेंचे शिलेदार आपला दावा करतायत. एका बाजूला ही फाटाफूट आहे, दुसऱ्या बाजूला शिंदे इतकी फाटाफूट का करवतायत हा प्रश्न आहे. खासदार फोडले तर केंद्रातल्या मोदींच्या सत्तेला बळकट करण्यासाठी असा दावा ते करू शकतात. पण राज्यामध्ये 288 पैकी भरभक्कम बहुमत असलेल्या 237 संख्या असलेल्या महायुतीला आणखी आमदारांची गरज का आहे याचं उत्तर हे शिंदेंकडूनच घ्यावं लागणार आहे. एका बाजूला आपल्याकडे अधिकाधिक आमदार आणणे या सगळ्या चळवळींमध्ये शिंदे अतिशय वेचून ज्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर माणसं गेल्या निवडणुकीत राहिली त्यांना घेतात आणि त्या मतदारसंघात जिथे त्यांना उमेदवार उभे करायचे आहेत तिथे ते संभाव्य उमेदवारही आपल्याकडे घेत आहेत. महायुतीच्या अंतर्गत भाजपा विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा जो तिहेरी सामना सुरू आहे त्याचं सध्याचं एकूणच द्योतक आपल्या समोर आहे. आत्ताच्या घडीला वरळीचा गड पडलाय ठाकरेंचा आणि जर तो पडला असेल तर भविष्यात त्याचे होणारे परिणाम काय याची चर्चा करण्यापूर्वी एकदा पटकन लक्षात घेऊयात आजच्या दिवशी आदित्य ठाकरेंचा नूर कसा होता आणि सचिन अहिरांचाही कसा होता. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे असे आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या मध्ये होतो हे दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन. तुम्ही आत्ताच आदित्य ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं. त्यांच्या तोंडून निघालेले उद्गार होते की ज्यांना सगळं काही दिलं ती माणसं सोडून गेली. मुळात आपण कुणाला तरी देतो आणि ज्याला देतो तो काहीच नसतो हा अहंकार ठाकरेंचा त्यांना आडवा येतोय. ज्याला आपण सोबत घेतो त्याची काहीतरी क्षमता असते हे पूर्ण विसरून जणू काही शून्य असलेल्या माणसाला आपण 10 पर्यंत नेतो याच भ्रमात ते आजही कदाचित दिसतायत. आता याच सगळ्या स्थितीला अनेक वर्ष सामोरे गेलेले एकनाथ शिंदे काय म्हणतात तेही ऐका आणि मग एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अहिरांची बदललेली भाषाही ऐका. आज आमदार सचिन तेंडुलकर सचिन
त्यांना पण राजकारणात आणायचं. त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी. कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात. आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले. त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो या ठिकाणी. मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की खरं तर कोळशातून ज्यावेळी हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं. या चर्चेत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अरुण सावंत, शिवसेनेचे प्रवक्ता या नात्यानं, अखिल चित्रे ठाकरे गटाचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं, आणि आपल्यासोबत या चर्चेत भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतायत प्रवक्ता गणेश हाके. सर्व मान्यवरांना विनंती, आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर असल्यानं कृपया समोर पाहत राहावं आणि आपला ऑडिओ अतिशय नीट असेल अशी अपेक्षा आहे. पटकन या मुद्द्याला पुढे नेतोय आणि आपल्यासोबत असलेल्या गेस्टमधल्या अखिल चित्रे यांना पहिला प्रश्न विचारतो. सचिन अहिर यांची भाषा तुम्ही आता ऐकली असेल. ते आता स्वतःला कोळशामध्ये पडलेला हिरा म्हणायला लागलेत. काय आहे सचिन अहिर जींची भाषा तर आम्ही कालपर्यंत पण ऐकत होतो. त्याच्या आधी देखील वारंवार त्यांची भाषा आम्ही हाऊस मध्ये ऐकलेली आहे. त्यांनी गद्दारीबद्दल जे काही भाषण केलेलं आहे ते टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पण ऐकलेलं आहे, आम्ही प्रत्यक्षात पण ऐकलेलं आहे. तर आता आम्हाला प्रश्न पडलाय की इतना बदल गया इंसान. कारण कालपर्यंत जे आमच्या बरोबर होते ते फक्त आणि फक्त ते कुठल्या विचारांसाठी गेले नाही. त्यांना जेव्हा प्रश्न विचारला पत्रकारांनी तर त्यांनी सांगितलं बाळासाहेबांचे विचार आणि कशा प्रकारे शिंदे गटात काम चालू आहे ते बघून वगैरे. तर ते त्यांना 2022 पासनं ते आतापर्यंत निदर्शनास आलं नव्हतं. आत्ता त्यांना ते लगेच आलं की आत्ता त्यांच्या नजरेत उपसभापती पद आलं. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण जर पाहिलं तर या आधी जे काय ऑपरेशनचे वारंवार उल्लेख हे शहासेना सोकॉल्ड शिंदे गट हे करत असतात. ते ऑपरेशन जे काय आहे त्यांचं ते नक्की काय आहे? ज्या खासदारांना त्यांनी याच्या आधी घेतलं ऑपरेशनच्या नावाखाली, स्वतःकडे स्वतःच्या विंगेत घेतलं, ते खासदार हे 2024 ला तुमच्या उमेदवारांना पाडून तुमच्या विरुद्ध मॅन्डेट घेऊन हे खासदार झाले होते. तुमच्या 3 उमेदवारांना पाडून ते झाले होते. आता तुम्ही त्यांना अखिलजी आपल्याला चर्चेला वेगात पुढे न्यायचं आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येकाला मर्यादित वेळेत बोलायची संधी देईन. माझा पुढचा प्रश्न पण आपल्यासाठीच आहे. अखिल चित्रे, तुम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलताय अहो त्या व्यक्तीलाही तुम्ही फोडून दुसऱ्यांकडून घेतलं होतं. बरोबर आहे. 2019 साली जेव्हा सचिन अहिरजी इथे आले तर त्यांनी त्याच्या आधी ते 3 टर्म आमदार होते ना राष्ट्रवादीचे. तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे, ते मंत्री होते. त्यांना जेव्हा वाटलं ते ही इज जस्ट बिहेव्ड लाईक अ पॉलिटिकल मायग्रेट. ते जेव्हा तिकडे राष्ट्रवादीत होते त्यांना वाटलं की आता राष्ट्रवादीचं काही पुढे होऊ शकत नाही, त्यांना भविष्य तिथे दिसेनासं झालं. तेव्हा ते शिवसेनेत आले आणि राजकीय पक्षात येणं देणं चालूच असतं. परंतु संविधानावर डायरेक्ट हात घालणं, फंडामेंटल राईट्सवर, फंडामेंटल व्हॅल्यूजवर हात घालणं हे 2022च्या आधी कधीच झालं नव्हतं या देशाच्या इतिहासात. बर, म्हणजे शिवसेना सर्वाधिक वेळा शरद पवारांनी फोडली, त्यावेळेला काही चुकलं नाही पवारांचं, आता चुकायला लागलं. पक्ष फोडणं जर तुमचा उल्लेख छगन भुजबळांकडे असेल तर तुम्ही जरा स्पेसिफाय करा, म्हणजे मी स्पेसिफिक आन्सर देतो. फक्त छगन भुजबळ कसाला? पवारांनी सर्वाधिक वेळा शिवसेना फोडली, इतर अनेक जण फोडलेले आहेत की. छगन भुजबळ आहेत, गणेश नाईक आहेत, इतरही माणसं आहेत. ते जे गेले ते स्वतः गेले. अनेकांची तुम्ही नाव नाही घेतो म्हणून मी पण तसेच उत्तर देतो. ते वैयक्तिक गेले. त्यांनी पक्षावर दावा नाही केला, त्यांनी पक्षचिन्ह नाही चोरलं, त्यांना मुख्यमंत्री नाही व्हायचं होतं, त्यांना राज्याचा ताबा नाही घ्यायचं होतं. हे किती हास्यास्पद आहे की एका राज्यात मुख्यमंत्री होण्यासाठी 3 राज्य फिरून आला एक माणूस. ठीक आहे, आपण पटकन अरुण सावंतांपर्यंत जाऊया. अरुण सावंत, हे सगळं काही हास्यास्पद तुम्ही करता आहात हा अखिल चित्रेंचा आरोप आहे आणि त्याही पलीकडे जाऊन अतिशय गांभीर्यपूर्वक ते असं सांगू इच्छित आहेत की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदेंची जी राजकीय नीती आहे ती ठाकरे गटाच्या अनुसार राज्यघटनेच्या विरोधी आहे. उत्तर आहे का आपल्याकडे अरुण सावंत?
प्रसादजी, तुमच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देतो. त्या अगोदर अखिल चित्रे हे प्रवक्ते आहेत. सध्या उबाटा शिवसेना नावाचा एक जो काही गट होता, त्या गटाचा आता बचत गट झालेला आहे. बचत गट ज्याप्रमाणे गल्ली गल्लीमध्ये असतात तशी परिस्थिती आज उबाटा सेनेची झालेली आहे, जिला शिव्यांची सेना असं सुद्धा सध्या म्हटलं जातं. कारण जिथे जिथे ते जात आहेत तिथे तिथे शिव्यांची लाखोली वाहत आहेत. काल परवापर्यंत बघा, त्यांनी धरा, मारा, घरात घुसा, स्टेनगन आणि तुडवा काय काय भाषा केलेली आहे. आज त्यांच्याच पक्षामधले कुठलाही नेता त्यांच्या पक्षात राहू इच्छित नाही. त्यांचा पक्ष हा नेतृत्वहीन झालेला आहे आणि म्हणून आमच्या पक्षामध्ये जे काही नेतृत्व आहे, तर्णबाण नेतृत्व, ज्याच्यावरती जनतेचा विश्वास आहे, ज्याच्यावरती खासदार, आमदार, त्याच्यानंतर आता नगरसेवक हे सर्वच आता आकर्षिले जात आहेत, अशा शिवसेनेला आज हे अखिल चित्रे काय म्हणतात की हे घटनेच्या विरोधात करत आहेत. आम्ही जे जे काही करतो किंवा जे जे काही सध्या या राजकारणामध्ये घडत आहे ते घटनेला धरूनच घडत आहे. आणि जर काही विरोधात असेल तर मग तुम्ही दाद मागा ना. जिथे जिथे न्याय व्यवस्था आहे तिथे दाद मागा आणि न्याय घ्या तुम्ही तिथून, जर आम्ही विरोधात काय करत असलो तर. अरुण सावंत, आपण असं म्हणता आहात की दाद मागा. अहो, ठाकरेंनी याआधी पक्ष फुटण्याच्या प्रकरणातली मागितलेली दाद 5 वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबितच राहिलेली दिसली की. ती जास्त याकरता प्रलंबित राहिलेली आहे प्रसादजी, कारण त्याच्यामध्ये काही दम नाहीये. ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या कायद्याला आणि घटनेला धरून झालेल्या आहेत आणि त्यानुसारच ज्याने ज्याने जसे निर्णय दिले ते सर्व दुसऱ्याला मान्य आहेत म्हणून दिले गेलेत. निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने दिला, हायकोर्टाने दिला. जर यांची गोष्ट कुठे सत्य असती तर ती निकालात लागली असती ना पॉझिटिव्ह. अगदी मला मुद्द्याला पुढे न्यायचं आहे आणि आता गणेश हाकेंपर्यंत पोहोचायचं आहे. गणेशजी, मी आपल्यापर्यंत येतोच, पण तत्पूर्वी एक अत्यंत छोट्या वेळात 30 सेकंदात अखिल चित्रेंचा प्रतिवाद ऐकून घेऊयात. अखिल चित्रे, मला आपल्यानंतर लगेच गणेश हाकेंपर्यंत पोहोचायचं आहे. संपूर्ण सत्ता यांच्याकडे, न्याय व्यवस्थेला चकवा देत आहेत. आता म्हणतात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने कोणताही निर्णय दिला नाही. ऑन रेकॉर्ड चुकीचं जाऊ नये म्हणून सांगतो. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असायचं. यांच्या काळात जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड झालेलं. पटकन यानंतर आता गणेश हाके यांच्यापर्यंत. गणेश हाके, महायुतीकडे इतकं संख्याबळ असतानाही आणखी आमदारांची गरज जर समजा शिंदेंना वाटत असेल तर याचा तुम्हाला, तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या सत्तेला, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला म्हणजेच आत्ताच्या स्थापित सत्तेला धोका वाटतो का? गणेश हाके. धोका असण्याचं काही कारण नाही. महायुती आहे आणि महायुतीमध्ये आमचं अंडरस्टँडिंग अत्यंत स्पष्ट आहे की प्रत्येकाने आपापला पक्ष वाढवायचा, विस्तार करायचा. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचा विस्तार आमच्या पद्धतीने करतो आहोत. ते शिवसेना महायुतीचे घटक असले तरी त्यांनाही त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं की शेवटी त्यांच्याकडे आमदार आल्याने किंवा त्यांच्याकडे लोक गेल्याने आम्हाला काही परिणाम होईल असं होत नाही. भारतीय जनता पार्टीवरती निष्ठा असणारा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा एक स्वतंत्र वर्ग आहे आणि त्या वर्गानंच आम्हाला म्हणजे मॅन्डेट दिलेला आहे. विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीला दिलेल्या आहेत. तेव्हा आमचा सहयोगी पक्ष म्हणून त्या पक्षाची वाढ होत असेल की त्यांच्याकडे कोणी जात असेल तर त्याला आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही, आम्हाला भीती वाटायचं काही कारण नाही. शेवटी आता चित्रे जे बोलले, चित्रे जे ज्या पद्धतीचे आरोप करतात की हे घटनाबाह्य आहे, हे चुकीचं आहे, हे असंच करताय, किंवा आपण म्हणालात की तुमच्याकडे आमदार असताना सुद्धा माहितीमध्ये अनेक म्हणजे आमदारांची संख्या म्हणजे गरज नसताना म्हणजे आपण जे म्हणालात ना तर की आम्हाला गरज आहे म्हणून हे आम्ही अशा पद्धतीची फोडाफोडी वगैरे करत नाहीये. ते स्वतःहून आमच्या पक्षात येत आहेत, आमच्या शिवसेनेत असतील किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. कारण त्यांना आता ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाची स्थिती अत्यंत केविलवाणी आहे. त्यांचा नेतृत्वावरती विश्वास नाही, योग्य पद्धतीचं नेतृत्व नाही आणि ते नेतृत्व सगळ्यांना आता खड्ड्यात घालतं आहे. तेव्हा आपण खड्ड्यात जाण्यापेक्षा आपण सुरक्षित राहू आणि चांगल्या विचाराच्या चांगल्या लोकांच्या बरोबर जाऊ म्हणून लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आणि शिवसेनेमध्ये ठीक आहे. गणेश हाके, या उत्तराचा एक तपशील घेतो आणि पटकन अखिल चित्रेंपर्यंत पोहोचतो. अखिल चित्रे, नेतृत्वावरचा जो संशय आहे तो अधिकाधिक दाट होतोय का? ठाकरे गटाचं सर्वोच्च नेतृत्व आपल्या पद्धतीनं लोकांना न्याय देण्यात अपयशी ठरतंय का?
काय आहे ना, ज्यांना सत्तेत राहायची सवय झालेली आहे, ज्यांना सत्तेची लालसा आहे आणि त्यांना सत्तेत सहभाग हवे, त्यांना नेतृत्व वगैरे हा प्रश्न सगळं निराधार आहे. आता आपण काल परवाच्या विषयावर जाऊया ना. जे खासदार यांच्याकडे गेलेले आहेत ते ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट त्यांचे काढा, दाखवा जरा ऑन एअर. काय म्हणतायत ते की आम्हाला निधी मिळत नव्हता, ऍडमिनिस्ट्रेशन आमची कामं करत नव्हतं. पूर्वी निधी मिळायचा 40% विरोधकांना आणि 60% सत्ताधाऱ्यांना. आत्ताच्या काळात मिळत 0% विरोधकांना आणि पूर्ण मिळतंय सत्ताधाऱ्यांना. म्हणून आम्ही जातोय. पक्ष श्रेष्ठींवर आमच्यावरती उद्धव साहेबांवर कुठले आरोप करून जात नाहीये. आता यांनी मॅन्युफॅक्चर्ड स्टोरी आणि दिल्लीमध्ये इंजिनियर्ड स्टोरी इकडे सांगू नये. ज्या प्रकारे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे ना, त्या प्रकारे सेंटर स्पॉन्सर्ड तोडफोडचं राजकारण हे फक्त या राज्यात नाही सुरू आहे. अगदी हा मुद्दा पटकन अरुण सावंतांपर्यंत नेण्याची गरज आहे. अरुण सावंत, अखिल चित्रे म्हणतात हे केंद्र सरकारच्या कडून समर्थित अशा पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण आहे. तुम्हाला केंद्रीय स्वरूपातल्या भारतीय जनता पार्टीच्या कुणी नेत्यानं सांगितलंय का पक्ष फोडा म्हणून? आम्हाला कोणत्याही नेत्याने काही सांगितलेलं नाही. आमचा पक्ष शिवसेना हा स्वकर्तृत्वावरती काम करत असतो, लढत असतो आणि जे आमचे नेते आम्हाला आदेश देतात त्यानुसार आम्ही संघटना वाढविण्याचं काम करत असतो. अखिल चित्रे यांना काय मनाला वाटेल ते बडबडायचंय, त्यांच्या बोलण्याला कोण भीक घालतंय? सत्य परिस्थिती तर हेच आहे. अखिल चित्रेजी हे फक्त एकच कारण सांगत आहेत त्या 6 खासदारांचं. त्यांनी स्वतःचा पक्ष सोडायच्या अगोदर अनेक 4-5 प्रकारची महत्वाची कारणं सांगितली होती. त्यातील एक होतं की आम्हाला फंड पुरेसा मिळत नाही. परंतु इतर 4 कारणं सांगायला अखिल चित्रे मात्र तोंडात मूग घेऊन गप्प बसलेले आहेत. जनतेची दिशाभूल करत आहेत ते. तेव्हा खरं बोलण्याचं हिंमत दाखवा तुम्ही. खोटं एकच कारण का सांगत आहात? आमच्या नेतृत्वावरती विश्वास आहे. तुमचं नेतृत्व बोथट झालेलं आहे. तुमचं नेतृत्व घरातून बाहेर पडत नाही. तुमचं नेतृत्व कधी त्यांच्या सभांना कधी गेलं नाही. तुमचं नेतृत्व कधी कार्यकर्त्यांच्या घरी गेलं नाही. तुमचं नेतृत्व कधी जनतेमध्ये जाऊन फिरलं नाही. ठीक आहे, या सगळ्या आरोपांची मालिका ही आपण वारंवार ऐकत आलेलो आहोत. याच्यावरची उत्तरं अखिल चित्रेंकडे तयार असतील, पण मला त्याची आत्ता उत्तरं ऐकून पुन्हा एकदा या चर्चेतला वेळ घालवायचा नाही. अखिल चित्रे, नवा मुद्दा घेऊन येतो. एक गोष्ट थेट तुमच्याकडून लागेल. तुम्ही स्वतः सुद्धा राज ठाकरेंना सोडून उद्धव ठाकरेंकडे आलात. त्यावेळेला जी कारणं दिली होती ती कारणं आणि आताच्या बंडखोरीतली कारणं यात काही फरक आहे का समान आहे सगळं? 100% फरक आहे. कारण मी सत्ताधारी पक्षात गेलो नाही आणि मी सत्तेच्या लालसेपोटी गेलो नाही. मी काय उपसभापती पद काय इकडे महापौर का मी इकडे असं काही झालेलं नाहीये. मी तिथेही कार्यकर्ता होतो ठाकरेंचा, मी इथेही कार्यकर्ता आहे ठाकरेंचा. मी तेव्हाही मी बोललो होतो मी ठाकरेंबरोबर होतो, मी ठाकरेंबरोबर आहे, मी ठाकरेंबरोबर राहणार. कोणत्याही टेस्ट ट्यूब बेबी बरोबर शहासेनेत किंवा कुठल्याही शिंदेला वर्ण शहानी आशीर्वाद देऊन झालेल्या राक्षसाबरोबर जाणार नाही. बरं, याच्या सगळ्यावर अरुण सावंतांना हसू यायला लागलंय. अरुण सावंतांना हसू यायला लागलंय तुमच्या या वक्तव्यावर. अखिल चित्रे, त्यांना एक 30 सेकंद देऊयात. प्रसादजी, ज्याप्रमाणे आता आदरणीय अखिल चित्रे यांनी स्वतःची बाजू मांडली की मी त्या बाजूला सुद्धा ठाकरेंकडेच होतो, या बाजूला सुद्धा ठाकरेंकडेच आलो, तसंच मला आपल्याला असं सांगायचंय अखिलजी की जे 6 खासदार किंवा जे आमदार आमच्याकडे आले ते तिकडे सुद्धा शिवसेनेमध्येच होते आणि इकडे मूळ शिवसेनेमध्ये आलेत. फरक काही नाही. फरक काही नाहीये. उत्तरानिमित्तानं सातत्यानं जुगलबंदी आपल्या दोघातली चालली आहे. गणेश हाकेंपर्यंत जायचंय, पण अखिल चित्रे पटकन उत्तर द्या, म्हणजे मला पुढचा प्रश्न हाकेंना विचारायचा आहे. थोडा अरुणजींचा अभ्यासाचा अभाव दिसतोय. मी ना आमदार होतो, ना मी खासदार होतो, ना मी जनतेच्या मॅन्डेटचा काय अपमान केला. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला. इकडे आमदार खासदार जे झाले ते जनतेच्या मतांनी झालेले आहेत आणि तुमच्या विरुद्ध मतदान करून झालेले आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही ते चोरताय. दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेताय, स्वतःची पोर निर्माण करता तुम्हाला येत नाही. तुमचा फेलियर आहे की तुमच्याकडे स्वतःचं नेतृत्व नाही. गणेश हाके, आपल्यापर्यंत आता पुढचा मुद्दा घेऊन येतोय. मला सांगा, पुढच्या वेळच्या निवडणुकांमध्ये 2029 मध्ये दक्षिण मुंबईचं चित्र काय असेल आणि वरळीमध्ये आदित्य ठाकरे उभे राहतील का मतदारसंघ बदलतील? त्यांनी काहीही केलं म्हणजे वरळीतून जरी उभा राहिले किंवा त्यांनी मतदारसंघ जरी बदलला तरी त्यांचा तिथून आता पराभव निश्चित आहे. ते आता तिथून यापुढं मुंबईतून शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही जिंकू शकत नाही. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. महानगरपालिकेमध्ये त्याचा आपल्याला प्रत्यंतर आलेला आहे. तेव्हा आता एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहा. मुळात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये
जे स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेतात, नेते म्हणून घेतात, त्यांनी प्रचारासाठी कुठे एखादी सभा घेतली नाही संबंध महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मला सांगा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या खरं म्हणजे मिनी विधानसभेच्या निवडणुकीची ती म्हणजे पूर्वतयारी असते किंवा ते मिनी विधानसभेच्या निवडणुका असतात. जिल्हा परिषद असतील, अहो, नगरपालिका हाके असतील, साहेब महानगरपालिका असेल. हाके साहेब एक मिनिट. अहो, ठाकरे आहेत ते अशा चिल्लर निवडणुकांमध्ये जात नसतात. पण म्हणूनच म्हटलं तुम्हाला, हाच अहंकार, हाच अहंगंड त्यांच्यामध्ये जो आहे ना, मी ठाकरे आहे आणि मी कुणीतरी आहे, यामुळेच त्यांचा शिवसेना मातीत गेलेली आहे. त्यांनी घालवलेली या अहंकारापोटीच त्यांचा संपूर्णपणे काय झालाय, नाश झालेला आहे. अहो, रावणाचा अहंकार सुद्धा म्हणजे तुम्हाला मस्त तो माती मूळ झाला. हे तर काय बोलायचं, उद्धव ठाकरे आहेत, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीशी वागले, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी झाले, विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला आणि अशा ठीक आणि आहे. एवढंच काय तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी आता चित्रे सांगतायत ना की फोडाफोडीचं राजकारण, अहो हे त्यावेळेला चित्रे हे राज ठाकरेंच्या बरोबर होते, तेव्हा शिवसेनेनं मनसेतले 6 नगरसेवक का पडले होते हो? यांच्याकडे त्यावेळेला नगरसेवकांची गरज होती का? बिलकुल, या 77 उत्तराला आपण लोकांची घेऊन गरज होती का? जाऊयात आणि अखिल चित्रे उत्तर द्या. अखिल चित्रे, उद्धव ठाकरे फोडाफोडी करतात तेव्हा ती पवित्र कामाची भाग असते आणि दुसरे जण फोडाफोडी करतात तेव्हा ती गद्दारी असते, असं एक निरीक्षण आहे गणेश हाकेंचं. आता ते गणेश हाकेजींनी आता अनेक निरीक्षण केलेले आहे, त्याचे एक निरीक्षणांचे उत्तर देतो. पहिलं त्यांनी निरीक्षण असं केलं की काय म्हणे की उद्धव ठाकरे आणि सन्माननीय आदित्य ठाकरे हे बाहेर पडत नाहीत वगैरे वगैरे. ते जर बाहेर पडत नसते आणि जर हे आणि त्याच्या आधी सावंत साहेब म्हणाले की काय लोकांच्या घरी जात, सभा घेतल्या, किती सभा घेतल्या सांगा ना. अहो, महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही एकटेच बोला. सभा सांगा ना बाहेर आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बोलत घेतली. असताना मी मध्ये बोललो नाही. आता तुम्ही बोला नाही तर मी बोलतो. सत्तेत आहे म्हणून सगळ्यांचा आवाज दाबायचा, हे कुठली तुम्हाला नवीन हाऊस चालली आहे मला काही कळलं नाही. हिटलरच्या मार्गावर चालायला आवाज लागला दाबत तुम्ही. नाही. तुम्ही जे दापून आणि खोटा आणि रेटून बोलतात ना, त्याला तुम्हाला थांबवतोय. मी तुम्हाला सांगितलं खोटं उदाहरण द्या. काय, खोटं काय आणि खरं तुम्ही काय म्हणता ना, कोण सांगणार? उद्धव हे ठाकरे कोण सांगणार? आणि आदित्य ठाकरे भारतीय बाहेर जनता पक्ष, पडले की सांगतात. भारतीय जनता पक्ष मला ज्याच्या वेळ टेस्ट सांगा तुम्ही. मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग तुम्ही दिल्लीला बसून केलं, देशभर सगळीकडे तुम्ही जे तुमच्या विरोधात आहे ते पक्ष फोडत सुटलेला आहात. सगळ्या संविधानिक मूल्यांना तुम्ही धोक्यात टाकतात. तुम्ही सांगता याच्याबद्दल चित्रेजी मला तुम्ही तुमच्याकडनं मी शिकायचंय, तुमच्याकडनं मी शिकायचंय. ठीक आहे, या चर्चेला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे फार वेळ आपण शब्दबाणांमध्ये घालवायला नको. अखिल चित्रे मुद्द्यावर या. गणेश हाके थोडं थांबा. अखिल चित्रे मुद्द्यावर या पटकन. त्यांना जे मिळालेलं आहे, तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांना काय काय पदं देताय, तुमच्याकडनं मी हे शिकावं, तुमच्याकडनं मी शिकावं. तुम्हाला स्वतःच्या घरी बसवलंय आयत्या चॅनलवर बोलायला, तुम्हाला तिकडे एक MLC साधं देत नाही, तुमच्याकडनं मी शिकावं. मी कोणाकडनं शिकावं ना, याला पण मर्यादा आहे. तुम्ही शिकवलंय रावणाचं आणि राक्षसाचं आणि याचं त्याचं उदाहरण ठेवू नका. तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षामुळे देश डोक्यात आलेला आहे. तुम्ही पूर्ण देशाला तुम्ही डोक्यात घातलेली माणसं आहात तुम्ही. पक्षांच्या विचारांच्या वरती आम्ही चालणारा पक्ष आहे आणि आम्ही कार्यकर्ते कसला विचार? अहो, तुमचा विचार हे होता की काँग्रेस मुक्त भारत करणार होता तुम्ही. अहो, तुमच्या इकडे आता 95% काँग्रेसी भरलेत. तुम्ही काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष झालाय. तुम्ही काय शिकवता विचारांबद्दल? तुमची विचार घाण ठेवलेली माणसं, तुम्ही विचार विकलेली माणसं. मला यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो. या दोघांचाही आवाज हळूहळू कमी करावा लागेल, कारण त्याशिवाय ते दोघंही थांबणार नाहीत. वेळ असाच निघून जाईल. पटकन अरुण सावंत एक 30 सेकंदामध्ये उत्तर द्या. अखिल चित्रेंना भारतीय जनता पार्टीविषयी जितका संताप व्यक्त झाला तेवढा तुमच्याविषयी झाला नाहीये. पहा प्रसादजी, कोणी कोणावरती किती संताप व्यक्त करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट मात्र मी जाता जाता सांगेन की युद्धामध्ये सेनापती जर पळपुटा असला तर त्या सैन्याची वातावत होते, ते सैराभैरा होतात सैनिक, आणि जिकडे वाटेल दिशा दिसेल तिकडे पळत सुटतात. आज उबाटा हा जो काही बचत गट आहे त्यातील त्यांच्या शिवसैनिकांची सुद्धा अशीच परिस्थिती झालेली. समोर एकनाथ शिंदेजी यांचं महापराक्रमी नेतृत्व दिसतंय आणि प्रत्येकाला वाटतं की आपण एखाद्या नेतृत्व. ठीक आहे, मला एका गोष्टीचं उत्तर या चर्चेत अपेक्षित होतं, ते सापडत नाही म्हणून थोडासा वेळ वाढवतो. अरुण सावंत, पटकन सांगा, सचिन अहिर पुढच्या निवडणुकीत वरळीतून तुमचे उमेदवार आहेत का? पहा, जर सचिन अहिर यांना संधी मिळाली तर आमचं पक्ष नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदेजी त्यांना जरूर संधी देतील आणि ते जर उभे राहिले तर आदित्य ठाकरे याची वाताहत होईल. त्याला त्याचं डिपॉझिट
वाचवणं सुद्धा अशक्य होऊन जाईल. अखिल चित्रे उत्तर देतील याच्यावर पटकन. काय आहे ना, माणसाने आपल्या अवकाळीत राहायला लक्षात राहावं की काय असते ती. त्यांना मी आवाहन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, सचिन अहिर सोडा, त्या एकनाथ शिंदेना शहासेनेच्या टेस्ट ट्यूब बेबीला सांगा तिकडे वरळीत उभा राहायला. त्यांचा पण पराभव आम्ही करू, यांच्या छात्यावरती उभं राहून खरा खुरा शिवसेनेचा झेंडा काढू. आणि ते पण जाऊ द्या, श्रीकांत ते पण शिंदेजी जाऊ द्या, हे ते पण जाऊ द्या. संसदेतील संसद रत्न आहे आणि तुमची तर गारगोटी आहे, गारगोटी. तू कुठे गारगोटीची तुलना संसद रत्नाशी करतो? घरात तुम्ही पाळणा हलवा, काही करा, त्याच्यामध्ये संसद रत्न आणि गारगोटी यांची तुलना होऊ शकत नाही. अहो तुम्ही ना जे 3 खासदार घेतलेत ना तिथे, घोडा मैदान दूर कशाला, हिंमत असेल ना इकडे या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो काते सर, एकाला सांगा राजीनामा द्यायला आणि निवडणुकीला सामोरं जावला. हे ठीक आहे. महाशक्तीच्या मांडीवर बसले, शासना बेबीनी त्याला निवडून आणावं. ठीक आहे, दोघांनी एकमेकांना आव्हानं दिली आहेत, प्रति आव्हानं दिली आहेत आणि ती स्वीकारली आहेत. गणेश हाकेंपर्यंत एका मुद्द्याला घेऊन जातो. शेवटचं मिनिट उरलंय गणेश हाके, वेळेतच उत्तर आपल्याला संपवावं लागणार आहे. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं सध्याचं त्यांचं ऑपरेशन टायगर राबवत आहेत त्याचा भविष्यातला परिणाम राज्यातल्या मुख्यमंत्री पदावर दावा करणं असा होणार आहे का? बघा, आमच्याकडं ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असतो आणि आताची सध्याची जी परिस्थिती आहे ती भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रात आहे, देशात पक्ष सर्वात मोठा आहे. आम्ही तर म्हणतो की जगात सगळ्यात मोठा एक राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही या गोष्टीची, या परिवर्तनाची किंवा या गोष्टीच्या ज्या होणाऱ्या घटनांची आमच्यावरती कुठल्याही पद्धतीचा परिणाम होत नाही. आम्ही सुद्धा आमचा पक्ष विस्तारण्यासाठी संघटनात्मक पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती आमचं काम चालू आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. अगदी खूप खूप धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात आणि वेळेत आपलं मतप्रदर्शन केलं त्यासाठी. एकूणात काय तर सध्याच्या राजकीय घडामोडी दिसायला आत्ता घडतायत, मात्र त्याचे परिणाम दूरगामी असणार हे नक्की. लक्षवेधीत तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.